नमस्कार, माझे नाव पूर्वा प्रवीण महेंद्रकर. मी इयत्ता 9वी मध्ये विद्यानिकेतन हायस्कूलमध्ये शिकत आहे. आज मी नसती उठा ठेव हे पुस्तक वाचणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत पु. ल. देशपांडे. दोड्डनवार अँड सन्स किराणा भुसार मालाचे व्यापारी यांच्या दुकानात गेली 11 वर्षे मी इमानाने नोकरी करीत आहे. महाराष्ट्र व्यापारात मागे का पडला या विषयावर फायनलच्या परीक्षेला बसताना मी एका मासिकात लेख वाचून व्यापारात पडायचे ठरवले होते. छापील कागदावर श्रद्धा असण्याचा तो काळ होता. उत्कर्षाचे उद्यम आणि उत्साहाशी नाते आहे ही भाबडी समजूत. उदबत्तीवाल्याचा गॅसबत्तीवाला कसा झाला, कंपोजिटरचा एडिटर कसा झाला, संत्र्याच्या दुकानातून मंत्र्याच्या खुर्चीवर वगैरे मासिक महानुभावांची चरित्रे वाचून आपणही तसे काही व्हावे असे मनाने घेतले. त्यातून एका वर्षात 3 इयत्तांचे इंग्रजी शिक्षण शिकवणाऱ्या मास्तरने नॉट फेल्युलर बट लो एम इज अ क्राईम वगैरे वाक्यही आमच्याकडून घोटून घेतली होती. त्यामुळे दुकानात पुडी बांधता बांधता एखाद्या दिवशी आपण माडी बांधून जाऊ असे चित्र डोळ्यांपुढे दिसे. खुद्द बसवण्णा दोड्डनवार अँड सन्सचे वडील यांचे हे चरित्र समोर होतेच. शिवलिंग गल्लीत एका खणाच्या जागेत त्यांनी आपले दुकान थाटले. त्यावेळी 5 शेरावरची वजने त्यांच्या दुकानात नव्हती. तिथे आज कुठल्याशा पहिलवानाची पेढ्याची तुलना झाली ती आमच्या काट्यावर. आज गावातील 3 जिल्हापत्रे आणि त्यांचे संपादक आमच्या दुकानाला रद्दी पुरवून जगत आहेत. त्यांच्या स्टॅनेलचे बिंग फोडलेल्या अग्रलेखात हिंग बांधताना मला भरून येते. वास्तविक व्यापाराचे वेळ डोक्यात शिरले नसते तर मी साहित्यिक व्हायचा. लहानपणी माझी सगळी लक्षणे तशीच होती. पण सोडवलेल्या गणितात उत्तरापेक्षा कल्पनाशक्तीचाच अधिक खेळ असेल आणि पाठ केलेली कविता लिहिण्यापेक्षा आपले शब्द घालून त्या कवितेत पाठभेद निर्माण करण्याकडे माझा ओढा असायचा. अजूनही समोरची तागडी पाहिली की माझ्या सुप्त मनात राक्षस तागडीची लढाई उभी राहते. बसवण्णाच्या 5 बोटातल्या हिऱ्याच्या अंगठ्या पाहिल्या की किंबर्लेचा हिरा कोणता असावा असा भौगोलिक प्रश्न मला सतावतो. पण साहित्यिक होणे माझ्या नशिबात नव्हते. समाधान एवढेच होते की आजकालचा सुप्रसिद्ध साहित्यिक हरी कुरणे आणि मी 3 नंबरच्या शाळेत 4 वर्षे एकत्र काढली आहेत. हरी कुरणे हा माझा शाळू सोबती आहे हे कित्येकांना खरे वाटणार नाही. ज्याने मराठी साहित्यात आपल्या तेजोगर्भ प्रतिभेने आकाशगामित्व प्रस्थापित केले, ज्याच्या सर्वभंजक आणि नेत्रदीपक शैलीने समाजाचे अंतरंग ढवळून निघाले, ज्याच्या नवकाव्याने जीवनाचे पंचगव्य रसिकांनी प्राशन केले, तो हरी कुरणे माझा शाळा सोबती आहे. माझ्याबद्दल अभिमान हा होता. लहानपणापासून हरी कुरणे पुढे मोठा होणार हे आम्ही साऱ्यांनी ओळखले होते, परंतु इतका मोठा होईल ही कल्पना आम्हाला नव्हती. मराठी भाषेत लिहिणारा लेखक फार तर खाली हुबळी आणि वर जबलपूर पर्यंत नाव मिळवतील ही आमची कल्पना. पण हरी कुरण्याने विश्वात काहीतरी केले हे वाचल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आले. गोंधळी गल्लीतला हरी कुरण्या, ज्याने मी आणि बेळगाव जिल्ह्यातील बेरडांची गावे एका भूगोलाच्या पुस्तकातून पाठ केली. गणिताच्या पाटीवरची गणिते मी उतरून दोघांनीही गणिते चुकल्याबद्दल जोडीने जोशी मास्तरांचा मार खाल्ला. शेजारच्या यर्नाळकर वकिलांच्या तंबूवर जोडीने प्रेम केले आणि पुढे तिच्या लग्नावर बहिष्कार घातला व फक्त जेवणावळीतला गेलो आणि दक्षिणेचे 2 पैसे मारुती गल्लीतल्या मारुतीपुढे ठेवून तंबूच्या नवऱ्याला 2दा प्लेग होऊ दे, एकदा माझ्या पैशाचा आणि दुसऱ्यांदा हरी कुरण्याच्या पैशाचा असा नवस केला. तो हरी कुरण्या नुसता बेळगावला नव्हे, मुंबई इलाक्याला नव्हे तर विश्वाला हादरे द्यायला लागला आहे. हे वाचून डालड्याच्या डब्यात बेळगावी तूप निघाल्यासारखे वाटले. अलीकडे मी रद्दी काळजीपूर्वक वाचायला लागलो. एकदा गाफीलपणे हरीचा फोटो असलेल्या कागदावर मी लसूण बांधायचा गाढवपणा करीत होतो. मी धंद्याने वाणी असलो तरी माझा पिंड साहित्यिकाचा आहे. गांधीचा फोटो असलेल्या कागदात खजूर बांधून द्यायची दक्षता मी घेतो. क्वचित प्रसंगी एखाद्या जहाल डालड्याच्या भाषणास गूळ बांधून त्यातला तिखटपणाही मी कमी केला आहे. एखाद्या कवीच्या किरकिऱ्या आत्मवृत्तात चिंचेचा आंबटपणा वाढतो हाही मला अनुभव आहे आणि एखाद्या बिगरकणा मासिकाच्या संपादकीय मतप्रदर्शनात साबणचुरा बांधून साबणाच्या बुळबुळीतपणाला मी लकाकी आणली आहे हेही मी नम्रपणे सांगू इच्छितो. साहित्य अधिक जनतासम्मुख झाले पाहिजे ह्या हरी कुरण्याच्या तत्वावर माझी शालवाल्या गांधीवाद्यांची असते तशी आत्यंतिक श्रद्धा आहे. बसवण्णा आणि त्याचे प्रतिगामी विचाराचे आकणना व मादन्ना हे सन्स यांची नजर चुकवून मी कित्येक तेजस्वी विचार
मीठ मिरची मसाला घालून बहुजन समाजापर्यंत पोहोचवले आहे. या मूक सेवेची उपेक्षा होत आहे हे कळूनही मी नामुवेद झालो. जनतेला वृत्तीतला फरक मला कळतो. सतत